नमस्कार. नाशिकमधील गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ईडीकडून तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर रुपाली चाकणकरांनी माध्यमांसमोर येत अशोक खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय म्हणाल्या रुपाली चाकणकर पाहूयात. रुपाली चाकणकर म्हणाल्या की अशोक खरातसोबत माझे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत. आम्ही त्यांना गुरु मानत होतो आणि तो फक्त श्रद्धेचा भाग होता. दरम्यान 2021 मध्ये रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातसोबत गुवाहाटी दौरा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दौऱ्यात रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीय देखील उपस्थित होते. यावर स्पष्टीकरण देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की अशोक खरातचं कुटुंब आधी गुवाहाटीला गेलं होतं. त्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासोबत स्वतंत्रपणे पुण्याहून प्रवास करून दर्शनासाठी गेलो होतो. आमच्या कुटुंबाने यापूर्वी देवीचं दर्शन घेतलेलं नव्हतं, त्यामुळे गुरुसोबत देवीचं दर्शन घ्यावं या श्रद्धेने आम्ही तिथे गेलो होतो. तसेच व्हायरल फोटोबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की त्या फोटोमध्ये खरात आणि माझे कुटुंबीय आहेत. अनेकांची त्यांच्यावर श्रद्धा होती, आमचीही होती. दरम्यान ईडीच्या चौकशीनंतर या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरात प्रकरणात पुढे आणखी कोणती मोठी नावं समोर येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणावरील प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.